काय आहे, काल निवडणुकाचा निकाल जाहीर झाला. लोकसभेचे इलेक्शनपासून ते नगरपालिका असो किंवा महानगरपालिका असो किंवा विधान परिषद असो, या निकालाच्या सुरक्षेची, त्या पेट्या घेऊन जाण्याची, त्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची, त्या निवडणूक प्रक्रिया चालवणाऱ्या प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्यांची सुरक्षा ही पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर असते. 24 तास 48 तास मागील 3 महिन्यापासून पोलीस कर्मचारी स्वतः घरी नाही आहे. प्रत्येक जिल्ह्यात घर सोडून दारोदारी फिरतोय. आणि काल ताशी निदर्शनात गोष्ट आली की निवडणूक आयोगाच्या काही ठिकाणी पोलीस अधिकारी कर्मचारी यांना 500 रुपयाचं भत्ता देण्यात आला. ही लाच काढली आहे पोलिसांची. हा शर्मनाक गोष्ट केली. त्यामुळे सोशल मीडियावर तीव्र संताप पोलीस डिपार्टमेंटकडून आमच्या होत आहे. त्यामुळे मी माननीय निवडणूक आयोगाला आणि माननीय मुख्यमंत्री या राज्याचे गृहमंत्री यांना एक पत्राद्वारे विनंती केली की हे रक्षण करणारा पोलीस कर्मचारी यांची जर लाच काढली निवडणूक आयोगाने हे कितपत योग्य आहे. कारण 24 तास तुमचं रक्षण करणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या प्रत्येक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्याला 5,000 रुपये, कमीत कमी 5,000 रुपये त्यांना मानधन द्यावं, तो भत्ता द्यावा. पैसा मिळणं हा आमचा उद्देश नाही आहे, पण 500 रुपये देऊन आम्हाला अपमानित तर करू नका. कारण 26/11च्या हल्ल्यापासून देशाच्या सीमेवर असण्यापर्यंत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यापर्यंत सगळ्यात महत्त्वाची जिम्मेदारी पोलीस करतोय. जर आम्हाला 5,000 रुपये पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना मानधन दिलं नाही तर मी न्यायिक गोष्टी सांगतो, मी शासनाच्या समितीवर पण आहे, मी जिम्मेदार व्यक्ती आहे. म्हणून सांगतो की मी सोमवारनंतर निवडणूक आयोगाच्या मुंबईच्या कार्यालयावर महाराष्ट्रातील हजारो पोलीस बॉईज संघटनेचे पदाधिकारी लाईन बॉईज घेऊन मी उपस्थित राहीन. काय करणार आहे हे तुम्हाला मीडियाद्वारे सांगणार नाही, पण मी विनंती करतो की त्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचं मानधन 5,000 द्यावं. कारण ज्यांनी अहोरात्र मेहनत केली, त्याच्यामध्ये होमगार्ड असो, SRPF असो, रेल्वे असो आणि खाकीमधला MSF जवान असो, म्हणजे ज्यांनी पण सुरक्षा केली आहे त्या प्रत्येकाला 5,000 रुपये द्यावे. कारण 500 रुपये देऊन तुम्ही आमची अशी लायकी काढू शकत नाही. माझी अशीच विनंती. त्यामुळे मी राहुल दुबाले हात जोडून विनंती करतो की निवडणूक आयोगाने या पोलीस कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा.